आम्हीच पाटलाच्या वाड्यात जाऊन पाटलीन पहिलं म्हणायची वाड ग माई, आता आम्ही कुणाच्या दारात जायचं तर पाटलीनेच आमच्या वळीत येऊन बसली. मी सांगितलं ना, शाहू महाराजांनी जेव्हा राखीव जागा दिल्या मराठ्यांना तेव्हा यांनी घेतल्या नाहीत, मिशावर पाळल्या पिळल्या, आपण क्षत्रिय आहोत म्हणून. हो जेसीबीनं पुतळा उतरणं काय, हे सगळं जे आहे हे कुणीतरी अर्थसहाय्य करत असल्याशिवाय आहे का? याच्यावरती केला की ते म्हणाले की या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करायला लागते. हे लोक म्हणजे कोण? मग आम्ही राखीव जागांमधले लोक आहे, आमच्या हाताखाली काम करायची लाज वाटत असेल, तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही मनवादी आहात. फडणीसचं कारस्थान आहे, जरंगे पाटलांच्या पाठीमागे जी ताकद आहे ते जरंगे पाटलांची आहे. आणि अदरवाईज कुठं आणला एवढा पैसा? मराठा समाज तर गरीब आहे, त्यांच्याकडे पैसा नाही. एवढा पैसा अफाट 200 एकरात सभा, 400 एकरात मुक्काम. पण तुम्ही आमच्या ताटातलं खायला म्हणाल तर कसं काय देणार? यांचं कसं झालंय म्हटलं तुम्हाला? काही तर तुपाशी नाही तर उपाशी. आम्हीच पाटलाच्या वाड्यात जाऊन पाटलीन पहिलं म्हणायची वाड ग माई, आता आम्ही कुणाच्या दारात जायचं तर पाटलीनेच आमच्या वळीत येऊन बसली. आता कंच्या पाटलिनीच्या दारात जाऊ बा, ते आम्हाला द्यावो माई, आम्हाला वाढावो माई, असं पंच पाटलाकडे म्हणत होता. सगळे पाटीलच रस्त्यावरती लाखात उभे राहिले ते आम्हाला द्या म्हणून. आता कसं काय करावं? म्हणजे भुजबळही तिकडे पाहिजेत आणि जरंगे इकडे पाहिजेत. अरे वा अरे वा. देशमुखी होती, आमच्याकडे पाटीलकी होती, त्यावेळेला आमच्या पूर्वजांनी असं म्हणलं की बाबा ज्यांना गरज आहे त्यांना द्या. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, ज्याला गरज आहे त्यांना आंदोलन द्यायचं. तर यांना गरज आहे म्हणून हे आपले घरदार सोडून, आपले लेकरं बाळा सोडून, गुरं ढोरं सोडून छगन आरक्षण येऊन नाही दिलं आम्हाला. ओबीसी बोलले आमचे मराठी आहेत ना, नाणे शरद पवार हे यांनी आम्हाला भेटवत नाही दिलं. तरी तुम्ही आम्हाला ओबीसी मध्ये येऊ नका म्हणता. अरे काय तुमची लायक आहे, येऊ नका. मग पुरा सापडल्या सुद्धा म्हणता येऊ नका. अरे याच तोंडाने आपण काय खातो, या तोंडाने आपण काय बोलतो याचा तरी विचार करा तुम्ही. का तुम्ही तुमच्या त्या पदावर बसला म्हणून तुम्ही असे जबान बदलतात. आम्ही असे आरक्षण न घेत आम्ही माघारी येणार नाही. आमच्या मूर्त्या माघारी येतील, पण आरक्षण घेऊनच माघारी येणार. त्यांच्या बापाची मुंबई काय? मुंबई आमच्या मराठ्याची नाही काय? हा, त्यांच्या बापाची काय ऐकल्याची मुंबई सगळ्याची, आमची सगळ्या मराठी बांधवाची मुंबई. त्याच्यावरती केला की ते म्हणाले की या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करायला लागते. हे लोक म्हणजे कोण? आम्ही. मग आम्ही राखीव जागांमधले लोक आहे, आमच्या हाताखाली काम करायची लाज वाटत असेल तर तुम्ही आमच्याच ताटात कशाला बसायची गोष्ट करता? आणि तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही मनवादी आहात. त्यांच्या संबंध यात्रेमध्ये शाहू फुले आंबेडकरांचं चित्र कुठे दिसतंय का? बहुजन समाजापासून मराठा समाजाला तोडण्याचं हे RSSचं तंत्र आहे, RSSचं कारस्थान आहे. मी जाहीरपणे सांगतोय, फडणीसचं कारस्थान आहे. जरंगे पाटलांच्या पाठीमागे जी ताकद आहे ते जरंगे पाटलांची आहे. आणि अदरवाईज कुठनं आणला एवढा पैसा? मराठा समाज तर गरीब आहे, त्यांच्याकडे पैसा नाही, ते रिझर्वेशन मागतायत. मग आला कुठून पैसा हा? एवढा पैसा अफाट 200 एकरात सभा, 400 एकरात मुक्काम. हो, मग एक तर असं आहे की तो समाज श्रीमंत असला पाहिजे, त्याच्यामुळे त्याला राखीव जागा मागण्याचा हक्क नाही. आणि तो समाज खरोखरच गरीब असेल आणि त्याला राखीव जागाची गरज असेल तर मग हा पैसा येतोय कुठून? बघा ना, हो जेसीबीनं पुतळा उधळणं काय, हे सगळं जे आहे हे कुणीतरी अर्थसहाय्य करत असल्याशिवाय आहे का? मी कार्यकर्ता आहे ना, कुणीतरी मदत केल्याशिवाय नुसती सरंजामी नुसती नाही. हो, मी सांगितलं ना, शाहू महाराजांनी जेव्हा राखीव जागा दिल्या मराठ्यांना तेव्हा यांनी घेतल्या नाहीत, मिशावर पाळल्या पिळल्या, आपण क्षत्रिय आहोत म्हणून. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जागा दिल्या त्यावेळेला सुद्धा यांनी वर मिशा पिळल्या, आम्ही क्षत्रिय आहे, आम्ही काय भार मागतो, आम्हाला का राखीव जागा घ्यायला असं म्हणाले. त्यावेळेला पंजाबराव देशमुखांनी जागा घेतल्या आणि विदर्भातले कुणबी सवलतीला पात्र झाले, कोकणातले कुणबी सवलतीला पात्र झाले. मग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांनी का नाही घेतल्या? नको म्हणत होतं त्यांना त्यावेळी कोण? आम्ही, आमचा जन्म पण नव्हता, आम्ही काय नको म्हणत होतो का? आता आम्ही तुम्हाला म्हणतो बघ घ्या ना, तुम्हाला कुठं विरोध आहे आमचा? आम्ही सगळे तुमच्या बरोबर येतो, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. पण तुम्ही आमच्या ताटातलं खायला म्हणाल तर कसं काय देणार? यांचं कसं झालंय म्हटलं तुम्हाला? खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मग आता राहा उपाशी, असं कसं चालेल? लोकांच्या ताटात बसीन. तुमचं ताट स्वतंत्र वाढा, त्याच्यात तर आमच्यापेक्षा चांगले पदार्थ घ्या, आम्ही त्याला पण काय म्हणत नाही. खा बा, तुम्हाला काय खायचं असेल ते. पण तुम्ही एक गरीब माणसं इकडे म्हणताय की तुच्छ लेखताय आणि दुसरीकडे आमच्याच ताटात येऊन बसताय. उलट तर माझी तर अशी पंचायत आहे की आमचा सगळा समाज भिकार समाज, आम्ही गावगावात भीक मागत हिंडायचे. आम्हीच पाटलाच्या वाड्यात जाऊन पाटलीन बाईला म्हणायची वाड ग माई, आता आम्ही कुणाच्या दारात जायचं तर पाटलीनेच आमच्या वळीत येऊन बसली. आता कंच्या पाटलिनीच्या दारात जाऊ बा, की आम्हाला द्यावो माई, आम्हाला वाढावो माई, असं कोणच्या पाटलाकडे म्हणत होता. सगळे पाटीलच रस्त्यावरती लाखात उभे राहिले की आम्हाला द्या म्हणून. आता कसं काय करावं? म्हणजे आता आम्ही गप्पच बसतो, आमच्याच काढाने द्या बा त्यांना. आता ती एवढी मोठी घोडी मोठी आल्या, हो बारक्या घोड्यांचं काय होणार? मोठे मासे छोट्या माशाला खाऊन टाकणार.
याची भीती आहे म्हणून आम्ही विरोध करतोय. आम्हाला याची नाही भीती आहे. ते आयसोलेट झालेत, RSSनं त्यांना आयसोलेट केले. हे राजकारण त्यांनी समजून घेतलं पाहिजे. RSSला सत्ता पुन्हा मिळवायची, त्याच्यासाठी मराठ्यांमध्ये आणि ओबीसीत फूट पाडणं ही RSSची गरज आहे, भाजपची गरज आहे. म्हणून ते हे सगळे नाटकं दोन्ही बाजूला ते तिकडे याला बरं मंत्रिमंडळातनं काढण्यात मग भुजबळांना, म्हणजे भुजबळही तिकडे पाहिजेत आणि जरंगे इकडे पाहिजेत. अरे वा अरे वा, दोघांत भांडणं लावून माझ्या गंमत बघत बसला वे. षडयंत्र कोणाचं आहे सगळं? हा, हे सगळं RSSचं षडयंत्र आहे. देशमुखी होती, आमच्याकडे पाटीलकी होती. त्यावेळेला आमच्या पूर्वजांनी असं म्हणलं की बाबा ज्यांना गरज आहे त्यांना द्या. त्यामुळं आमचा समाज हा आरक्षणामध्ये गेला नाही. आजही तशा पद्धतीची परिस्थिती आहे. काही ठिकाणाहून असं सांगण्यात येतं की आम्हाला ओबीसी मध्ये जायचं नाही, आम्हाला वेगळं आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटलांचं तेच म्हणणं आहे की बाळाहो, तुमच्याकडं तहसीलदार काही घरी आला नाही. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. ज्याला गरज आहे त्यांना आंदोलन द्यायचं. आज तुम्ही ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जर तेज बघता तर यांना गरज आहे म्हणून हे आपले घरदार सोडून, आपले लेकरं बाळं सोडून, गुरं ढोरं सोडून हे मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी. ज्याला गरज आहे तो येईल, ज्याला गरज नाही त्यांना तिथं घरी तिथं त्याने टेबला खाली जा, खुर्ची खाली जा, त्याचा काही विषय नाही. काय सांगाल? काय 45 वर्ष झालं राजकारण करतो मी. राजकारणातून आरक्षण काही मिळत नाही. हे शरद पवार असो, अजित पवार असो, नारायण राणे असो, यांनी छगन भुजबळ यांनी आरक्षण येऊनच नाही दिलं आम्हाला. ओबीसी वाल्यांनी, आमचे मराठावी आहेत, नारायण राणे, शरद पवार आहेत, यांनी आम्हाला भेटूनच नाही दिलं. भेटायला लागलं तर ते मध्ये पडतात. आमच्या ओबीसीमध्ये नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला ओबीसीमध्ये येऊ नका म्हणतात. मग आमच्या नोंदी 54 लाख नोंदी सापडल्यात ओबीसीमध्ये. पुरावा तुम्हाला पाहिजे होता ना, पुरावा घ्या ना. मग 54 लाख पुरावा सापडलाय, तरी तुम्ही आम्हाला ओबीसीमध्ये येऊ नका म्हणता. अरे काय तुमची लायक आहे, येऊ नका. मग पुरावा सापडले सुद्धा म्हणता येऊ नका. पुरावा नसता त्यावेळेस तुम्ही म्हणता पुरावा द्या, आणि आता पुरावा सापडला तर म्हणता ओबीसीमध्ये येऊ नका. अरे ह्याच तोंडाने आपण काय खातो, ह्याच तोंडाने आपण काय बोलतो, ह्याचा तरी विचार करा तुम्ही. का तुम्ही तुमच्या त्या पदावर बसला म्हणून तुम्ही असे जबान बदलतात. कुठेतरी राजकारणाच्या हिशोबाने असं सगळं बोललं जातं असं वाटत नाही का? हो ना, मग हे तो दिसतंय ना, मग राजकारणाचं ना. मग स्पष्ट सांगते की आम्ही ओबीसीच्या वाट्यात कुणाला येऊ देणार नाही. अहो, मग आमच्या नोंदी कुठे सापडल्यात ना, ओबीसी मध्ये सापडल्यात ना नोंदी. मग आम्ही ओबीसी मध्ये यायचं नाही का? सरकारला काय सांगाल तुम्ही, कशा पद्धती? अहो, आम्ही आता सरकार ओबीसी मध्ये आरक्षण घेऊन येणारच, तरच आम्ही माघारी येणार. आम्ही असं आरक्षण न घेता आम्ही माघारी येणार नाही. आमच्या मुर्दे माघारी येतील, पण आरक्षण घेऊनच माघारी येणार. काही जणांनी कोर्टात याचिका दाखल केल्यात की याला मुंबई देऊ नका, याला अटक करा. त्यांच्या बापाची मुंबई काय? मुंबई आमच्या मराठ्याची नाही काय? हा, त्यांच्या बापाची काय ऐकल्याची मुंबई? सगळ्याची आमची, सगळ्या मराठी बांधवाची मुंबई. एक मिनिट. आजची परिस्थिती पाहिली तर आज मराठा समाजाला जी आरक्षणाची गरज आहे, कारण तळागाळामध्ये परिस्थिती नाजूक पोहोचले. आपल्या तरुण पिढीला आरक्षण जर नाही मिळालं तर मुलांचं शिक्षण होणार नाही, आणि शिक्षण नाही झालं तर उद्याच्याला मुलांची, तर मराठा समाजाच्या मुलांची लग्नसुद्धा होणार नाहीत. आणि ही सर्व परिस्थिती पाहता आज मुलांनी अनेक प्रकारची शिक्षणं घेतलेत, तरीही मुलांना पुढे जी काही आपली राजकीय मंडळी आहेत ही पुढे जाऊ देत नाहीत. मग याच्यावरती निर्णय करण्यासाठी आज जो संघर्ष योद्धा म्हणून आपण ज्यांच्यासोबत आहोत ते आदरणीय मनोजजी जरांगे पाटील यांनी या मराठा समाजाला जागं केलं आहे. या समाजामध्ये जी झोपलेले सुप्त असे गुण होते, लढवय्ये, ते गुण जागे करून त्यांना त्यांचं अस्तित्व मिळवून देण्याचं जरांगे पाटील आज काम करत आहे. परिस्थिती अशी आहे की आत्तापर्यंत ज्यांनी म्हणजे पंजाबराव देशमुख इथपासून आत्तापर्यंत सर्वांनी, विदर्भामध्ये नव्हे सर्व मराठवाडा, खानदेश सर्व भागातनं या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करता अनेकांनी प्रयत्न केले. पण याचं एकमेव कारण आहे, मराठ्याचीच जे नेते मंडळी आहे यांनी असणारा सर्वसामान्य कुणबी समाज म्हणजे शेतकरी समाज, या समाजाला झोपेमध्ये ठेवलं, म्हणजे यांना जागृत होऊन दिलं नाही. कारण जर हे जागे झाले तर भांडवलशाही जी मंडळी आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या श्रीमंती आली, या श्रीमंत असणाऱ्या भांडवलशाही मराठा समाजाने, याच माझ्या या बहुजन असणारा जो सर्वसामान्य शेतकरी
जो कुणबी म्हणून आहे, पण यांनाच यांची पदं मिळून दिली नाही. का तर यांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी आमच्या सर्वसामान्य मराठा समाजाची यांनी होळी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून करता आज जो समाज जागा झाला आहे, या समाजाच्या माध्यमातून सर्व मराठा समाजाला 100% नव्हे 1001% जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळणार आणि मिळणारच आहे. तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो, जसं माऊलींनी पंजाबराव देशमुखांबद्दल सांगितलं, तर ज्या वेळेला आरक्षण दिलं जात होतं त्यावेळेला पंजाबराव देशमुखांची मराठवाड्यातल्या मराठा नेत्यांना एक विनंती होती की मराठा समाजाला आरक्षणात सहभागी व्हा. पण त्यावेळेला मराठवाड्यातले जे मराठा बांधव होते, आमचे जे वडिलोपार्जित आमचे आजोबा पंजोबा आम्ही सधन होतो, आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती. तर